हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे, किचनच्या टिप्स, ज्याने तुमचा पैसा, वेळ आणि तुमची मेहनतही खूप असं वाचणार आहे. या टिप्स मी माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनात यूज करत असते आणि याचा मला भरभरून असा फायदा होत असतो. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. आपल्या सगळ्यांचेच कडे असे स्टेनलेस स्टीलचे कुकर नाही तर कढाई असते आणि यांना कितीही घसून घ्या तुम्ही, त्यांच्यावरची जी पांढरी लेअर असते तर ती घसल्याने जातच नाही. तर त्यासाठी एक सिंपल आणि सोपा उपाय तुम्हाला सांगते. तर तुमच्याकडे जर असं व्हाईट व्हिनेगर असेल जे आपण कुकिंगमध्ये यूज करतो, तर व्हिनेगर घ्यायचं, थोडंसं अगदी चमचाभर व्हिनेगर इथे लागतं आणि असं बोटाने किंवा कापसाच्या बोळाने असंच तुम्ही स्प्रेड करून द्या याला आणि जस्ट तुम्ही 10-20 सेकंड जरी ठेवलं ना तरी चालतं आहे. आणि जेवढे तुमचे स्टीलचे भांडे असतील ज्यांच्यावर असे व्हाईट डाग असतील त्यांच्यावर असं स्प्रेड करून घ्या आणि फक्त नॉर्मली जे आहे तुम्ही पाण्याने वॉश करून घ्या आणि तुम्ही एक व्हिजिबल डिफरन्स त्यांच्यामध्ये बघणार. इथे मी अर्ध्या कुकरला तुम्हाला लावून दाखवते आणि अर्ध्या कुकरला लावणार नाही आहे. तुम्हाला यातला डिफरन्स लगेच कळून जाईल. अगदी मेहनत खूप वाचते आणि भांडे देखील खूप चांगले असे स्टेनलेस स्टीलचे चकचकीत होऊन जातात. इथे तुम्ही बघू शकता दोघांमधला डिफरन्स, अर्ध्याचा लावलं आहे आणि अर्ध्याचा नाही लावलं आहे ते. आपल्या घरात ही गोष्ट नेहमी फेकली जाते. वर्षातून एकदा तरी सगळ्यांच्या घरातले जे आरोचे फिल्टर असतात, त्यांचे जे कॅन्डल्स असतात, मिनरलचे कॅन्डल, ते आपण चेंज करून त्यांना फेकत असतो. पण हे बघा, फेकू नका. गार्डनर असाल तर तुमच्यासाठी खूप उपयोगी अशी टिप आहे. तर मी याला ओपन करून घेतलेलं आहे. जे आहे आपला चाकू गरम करायचा आणि अशा पद्धतीने त्याला त्याच्यातून हे जे काही मिनरल्स त्यांनी ॲड केलेले असतात सगळ्यांना इथे मी वेगवेगळे काढून ठेवलेले आहेत आणि यांचे आपण मल्टिपल युजेस करू शकतो. एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही गार्डनर असाल तर तुम्हाला खूप ही टीप आवडणार आहे. हे तुम्ही बघू शकता, तिथे मी काचेच्या बॉटलमध्ये जे आहे असे बरेच प्लांट्स ग्रो करत असते पाण्यामध्ये आणि तिथे लेअरिंग करण्यासाठी मी असे यांचा उपयोग केलेला आहे. आणि तुम्हीही अशा पद्धतीने न फेकून देता हे जे मिनरल्स, त्यांचे जे छोटे छोटे बॉल्स असतात ते तुम्ही यूज करू शकता. बऱ्याच वेळा काय होतं की आपण ग्रेव्ही जेव्हा करतो तेव्हा, आता बघा मी इथे कांदा आणि टमॅटोची जी पेस्ट असते ती बारीक केलेली आहे भाजून. पण काय होतं ना की पाहिजे तसा असा मस्त भडक कलर त्याला येत नाही आणि त्यासाठी काय करायचं, बीटचे बारीक बारीक तुकडे घ्यायचे आणि थोडासा बीटचा तुकडा जरी घेतला तुम्ही आणि त्याला जरी तुम्ही या मसाल्यासोबत पिसून घेतलं, चांगलं बारीक करून घेतलं, तर तुमच्या जो ग्रेव्हीचा कलर असतो ना तो छान लाल आणि भडक येतो. त्यामध्ये एक्स्ट्रा तिखट ॲड करायची किंवा आर्टिफिशियल कलर ॲड करायची तुम्हाला गरज पडत नाही. मला आयत्या वेळी लसूण निवडायचा खूप जास्त कंटाळा येतो आणि काय होतं ना की हातांचा स्मेलही खूप येतो त्याचा. आणि प्रत्येक वेळी म्हणजे सकाळी नाश्ता बनवा, रात्रीचं जेवण, सकाळचं जेवण, हे सगळ्या जेवणाच्या वेळी प्रत्येक वेळेला लसूण घेऊन त्याला निवडायला बसलं म्हणजे प्रत्येकी जेवणाच्या वेळेस 5 मिनटं एक्स्ट्रा द्यावे लागतात. आणि मी नेहमी काय करते की जेव्हा मला रिकामा वेळ मिळाला की मी 8 दिवसाचे लसूण एक साथ निवडून घेते. याने माझा प्रत्येक वेळेचा स्वयंपाकाचा जो वेळ असतो तो 5 मिनटांनी कमी होऊन जातो आणि माझं मला जे हाताचा स्मेल जो आवडत नाही त्याचाही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. आणि मी अशा काचेच्या बरणी त्याला भरून ठेवते आणि याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचं 8 ते 10 दिवस. अगदी तुम्हाला हवे तसे तुम्ही 15-20 दिवस यांना यूज करू शकतात. रेडी टू डायरेक्ट तुम्ही मस्त असं वापरू शकता त्याला. बऱ्याच वेळा काय होतं, आपण पनीर घेऊन येतो आणि अर्धं उरतं आणि मग ते डायरेक्ट ठेवायचं कसं. तुम्ही जर याला डायरेक्ट स्टोअर केलं तर याची जी वरची लेअर असते तर ती आहे ना, तर ती पिवळी पडायला लागत असते आणि ही पिवळी व्हायला नको म्हणून नेहमी तुम्ही काय करा, स्टीलचा डब्बा घ्या किंवा असा काचेचा डब्बा घ्या, त्यामध्ये पूर्ण पाणी भरा. म्हणजे इतकं पाणी की तुमचा जो पनीर आहे तो त्यामध्ये डीप झालं पाहिजे. हवं तर तुम्ही 2 तुकडे करा त्याचे आणि पाण्यात डीप करा. अशा पद्धतीने जर तुम्ही स्टोअर केलं याला तर तुमचं पनीर जवळजवळ 15 दिवसापर्यंत अजिबात खराब जे आहे होत नाही आणि येल्लोही पडत नाही, स्मेलही त्याचा येत नाही आणि अगदी फ्रेश राहतं. आणि हा डब्बा फ्रीजमध्ये स्टोअर करायचा. ग्रेव्ही बनवताना आपण बऱ्याच वेळा टमाटाचा यूज करत असतो आणि काय होतं की टमाटा लवकर शिजतच नाही, त्यामुळे खूप गॅस लागतो आणि आपली मेहनतही जाते, वेळही जाते. त्यासाठी काय करा, नेहमी टमॅटो जेव्हाही आपण अशा पद्धतीने चटणी किंवा मसाल्यासाठी जेव्हा शिजवत असतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडं मीठ टाका. याच्याने काय होईल की टमॅटो खूप लवकर पाणी सोडतं आणि टमॅटो लवकर शिजतो आणि तुमची जे काही तुम्हाला चटणी मसाला बनवायचा आहे त्याच्यात तुमचा टाईम खूप जास्त वाचतो.
असं बऱ्याच वेळा होतं की आपला अर्धा टोमॅटो यूज होतो आणि अर्धा उरतो, किंवा लिंबू असतो तोही अर्धा उरलेला असतो आणि आपण तो डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवतो. तर तसं करू नका, नेहमी त्याला डब्यात ठेवा. काय होतं, फ्रीजमधला जो काही बाकीचं सामान असतो आणि हे अर्धं कापलेलं जे काही टोमॅटो आहे किंवा लिंबू आहे यांचं काम असतं फ्रीजमधलं जे काही चांगला वाईट स्मेल आहे त्याला खेचणं, आणि मग तो सगळा स्मेल तुमच्या ह्या ज्या आहे व्हेजिटेबल्समध्ये येऊन जातो, या फ्रूट्समध्ये येऊन जातो. त्यामुळे नेहमी फ्रूट्स असो किंवा काहीही असो अशा पद्धतीने नेहमी डब्यात ठेवायचं. उन्हाळ्यात कोथिंबीर स्टोअर करणं खूप मोठं काम असतं, अवघड, महाग तर मिळतेच आणि त्यातल्या त्यात ती खराबही व्हायला लागते. तर आता मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे ज्याने तुमची कोथिंबीर पुढचे 15 दिवस अजिबात खराब होणार नाही. सो इथे बघा, मी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे, चांगली तिला 4-5 पाण्याने जी आहे धुवून घेतलेली आहे आणि इथे मी कापडावर तिला अशा पद्धतीने स्प्रेड करत आहे. इथे लक्षात फक्त ठेवायचं एकच काम आहे की तुम्ही कोथिंबीर जी आहे धुतल्यानंतर जी आहे व्यवस्थित तिला वाढवायची आहे. म्हणजे तिच्यामध्ये पाण्याचा जो अंश असतो धुतल्यानंतरचं पाणी जितकं जास्तीत जास्त तुम्हाला यातून काढता येईल तेवढं काढून घ्या. मी इथं अशा पद्धतीने हिला रोल करून घेत आहे आणि त्यानंतर जे आहे फॅन खाली तुम्ही थोडा वेळ तिला चांगली मोकळी जर पसरवली तर तिच्यातलं पाणी जे असतं ते उडून जातं आणि आता उन्हाळा असल्यामुळे तर लवकर कोथिंबीर सुकते आणि अशा पद्धतीने तिच्यातलं सगळं पाणी जे आहे सुकल्यानंतर जे आहे आपल्याला तिला छान अशी मस्त बारीक काप करून घ्यायची आहेत तिचे तुम्हाला, म्हणजे डायरेक्ट रेडी टू यूज राहील ती. तिला कापून घेतली, छान चिरून घेतल्यानंतर तुम्ही सकाळी तिला यूज करा. म्हणजे कधीही टिफिनसाठी वगैरे गडबड जेव्हा असते ना तेव्हा आपली जी कोथिंबीर असते ती पण रेडी टू यूज असते. आपला जो टाईम असतो तर सकाळच्या गडबडीतला तोही वाचतो आणि कोथिंबीरही आपली खराब होत नाही. महागाची जोडी मिळते, तीही आपला पैसा वाचत असतो आणि तुमची प्रत्येक दिवसाची जी मेहनत असते, कोथिंबीर काढा, धुवा आणि तिला मग नंतर चिरा आणि टाका, ह्या जो टाईम असतो तोही आपला वाचतो. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही स्टोअर केलं तर तुमचे पैसे आणि तुमचा टाईमही वाचेल. पण लक्षात ठेवा, आता उन्हाळा चालला आहे त्यामुळे हा जो डब्बा आहे ना तो फ्रीजच्या वरच्या कंपार्टमेंटमध्ये ठेवा, जिथे आपण दूध वगैरे स्टोअर करतो तिथे ठेवलं तर म्हणजे अजून पुढचे 15 दिवस तरी तुम्हाला बघायची गरज राहणार नाही. आणि अशा पद्धतीने एअरटाईट डब्बा घ्यायचा आहे. भांडी यूज करून करून जे आहे ना ते काडी पडतातच आणि यांना घसणं म्हणजे हातांची अक्षरशः जी बोटांची जी स्किन असते वरची तीही निघायला लागते जाळीच्या घिसणीने घसल्यावर आणि तुम्ही इथे बघू शकतात. आणि हे रोजचे एवढे भांडे निघतात की आपण हे काय करणार, त्यांना रोज एवढं आपण बारकाईने क्लीन तर नाही करू शकत आणि असे स्क्रबरने जर आपण घसलं तर बोटांची हालत सगळ्यांचीच खराब होत असतं. तर त्यासाठी खूप छान ट्रिक आहे, एकदा थोडीशी इन्व्हेस्ट करा आणि तुमचं नंतरचं काम बरंच कमी होणार आहे. मी असे 3 ब्रशेसचा सेट जो आहे तो अगदी 60 रुपयामध्ये घेऊन आलेली होती आणि 3-4 महिन्यापासून यूज करते. अजूनही ब्रश जसाचा तसा आहे बऱ्यापैकी आणि हे दोघंही आम्ही यूज करत असते मध्ये मध्ये करून. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्ही जे आहे हे ब्रश यूज करू शकतात. जसं गॅस तुमचा असतो, गॅस खराब झालेला तोही क्लीन करण्यासाठी तुम्ही हे ब्रशचा यूज करू शकतात. इथे तुमची मेहनत जी आहे तीही कमी होऊन जाते, हातांचीही तुमची जी आहे स्किन वगैरे खराब होत नाही आणि खूप हार्ड आहेत हे. त्यामुळे तुम्ही बऱ्याच ज्या गोष्टी आहेत तुमच्या ज्या तुम्ही आपल्या हाताने आपल्याला जे आहे मेहनतीने घसावे लागतात तिथे तुम्ही तुमची मेहनत वाचवू शकतात. मी इथे नॉर्मल फक्त हा ब्रश घेत आहे आणि असं नुसतं स्क्रबच करते याच्याने. आणि हार्ड यांचे ब्रिसल्स असल्यामुळे काय होतं ना की जो काही चिकटपणा असतो तेलाचा वगैरे तो लगेच फटक्यात निघून जातो. त्यामुळे तुम्ही एकदा इन्व्हेस्ट केलं ना तुम्हाला वर्षभर तरी बघायची गरज नसणार आहे. आणि हे जे काही स्टेन असतात एकदम असे हार्ड झालेले तेही लगेच निघून जातात. तुम्ही बघू शकतात अगदी थोड्याशा घसण्याने माझी इकडे क्लीन झालेली आहे. घरात खारे शेंगदाणे नाहीतर मग जे फुटाणे वगैरे असतात हे असे येतच असतात आणि प्रत्येक वेळा मुलांना द्यायचं म्हणजे त्यांना आपण वाटीत दिलं की त्यांचे जे साली असतात बाहेरचे, त्यांचे टरफले असतात ते मुलं इकडे तिकडे उडवत असतात घरात आणि तुम्ही कितीही घर क्लीन करून घ्या मग ते खराब होणार ते होणारच. त्यासाठी काय करा, जेव्हाही तुम्ही असं सामान घेऊन येतात ना तेव्हा त्याला जशा पद्धतीने मी आता ह्यांचे जे साली असतात त्यांचे बाहेरचे टरफले ते अशा पद्धतीने मी क्लीन करून घेते, कारण ते खाल्लं तर जातच नाही. पण घर खराब होण्यापेक्षा ती प्रत्येक वेळाची जी मेहनत आहे ती कमी करण्यासाठी एकचदा जे आहे अशा पद्धतीने त्यांच्यातले सगळे जे टरफले आहेत ते असे उडवून घ्या आणि डब्बा अशा पद्धतीने भरून ठेवा. म्हणजे तुम्ही जेव्हाही स्वतः खायला घेणार किंवा तुम्ही मुलांनाही देणार तर त्यांना टरफले जास्त करून मिळणार नाही. त्यामुळे जे काय आहे ते डायरेक्ट कन्झ्यूम होईल आणि घर जे आहे आपलं खराब होणार नाही. आणि एकचदा हे सगळं काम केलं तर आपण एकचदा सगळं आवरून व्यवस्थित डब्बा भरून ठेवू शकतो.
आपल्या प्रत्येकाच्या घरी असा लिंबू नेहमी खाल्ला जात असतो आणि याचं जे टरफलं असतं ते आपण प्रत्येक वेळा फेकून देत असतो. तर याच्या पुढे असं करू नका. याचे बरेच यूज आहेत, ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्यातला सगळ्यात पहिला यूज म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये भरभरून असा उघडताच बराच असा वाईट असा स्मेल येत असतो, जो आपल्याला आवडत नसतो. आणि हा घालवायचा कसा, तर एक सोपा उपाय, छोट्याशा एका बाउलमध्ये हा जो तुम्ही यूज केलेला लिंबू आहे तो ठेवायचा आणि कुठेतरी कोपऱ्यामध्ये ही जी वाटी आहे ती ठेवून द्यायची. बस, तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. हा लिंबू याचं काम करत राहील. जो काही फ्रीजमध्ये स्मेल आहे, चांगला वाईट जो काही स्मेल आहे, हा लिंबू ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम करेल. आणि ही छोटीशी वाटी तुमची कोपऱ्यात असल्यामुळे कोणाला दिसणारही नाही. आणि सेकंड यूज, जेव्हा कधी आपण असा लिंबू उरतो आपला, किंवा त्याची साल जरी असली आणि आपल्या सगळ्यांच्या घरी चॉपिंग बोर्ड असतात, त्या चॉपिंग बोर्डला आपण ह्या लिंबूने क्लीन करू शकतो. कारण आपण चॉपिंग बोर्डला जे आहे डिशवॉश लिक्विड वगैरे लावत नाही, कारण त्यामध्ये तो स्मेल जातो. आता बघा, इथे मी बीट वगैरे कट केलेलं होतं, कांदा वगैरे सगळं चॉपिंग केलेली होती आणि मी याला आता क्लीन करणार आहे. त्यासाठी तुम्हाला पाहिजे आहे असा वापरलेला लिंबू. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे, तो म्हणजे बेकिंग सोडा. या दोन गोष्टींनी आपण जे आहे चॉपिंग बोर्ड एकदम चकचकीत क्लीन करू शकतो. कुठलाही जो स्मेल असतो, जो चॉपिंग बोर्डमध्ये लसूण कांद्याचा स्मेल होतो, तो सगळा स्मेल देखील हे काढण्याचं काम करत असतं. आणि अगदी नॅचरल असं हे इफेक्टिव्ह जे आहे, आपण याच्याने स्क्रब करून किंवा क्लीन करून याला आपण काढू शकतो. काही करायचं नाही, जस्ट या दोघांचं मिक्स असं तुम्ही घासून घ्यायचं आहे आणि तुमचं चॉपिंग बोर्ड म्हणजे याच्यातला जो स्मेल असतो ना महत्त्वाचा, तो निघून जातो. आणि त्यानंतर याला छान वॉश करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही उन्हात त्याला वाळवट घालू शकतात, कारण थोडंफार तरी त्यामध्ये पाणी जातच, त्यामुळे थोडा वेळ उन्हात ठेवायचं. आणि बघा मग तुम्ही तुमचा चॉपिंग बोर्ड किती नीट, क्लीन आणि स्मेल महत्त्वाचा म्हणजे अजिबात राहत नाही याच्यामध्ये. मसाले भाजी म्हणली की मग खोबरं हे भाजलेलं लागतंच. आणि मी नेहमी काय करते, 4-5 वाट्या ज्या असतात ना, त्या मस्त बारीक काप करून घेते आणि त्यांना भाजून घेते आणि त्यांचं असं पावडर बनवून ठेवते. जेणेकरून काय होतं की प्रत्येक वेळा जेव्हा आपल्याला खिचडीत वापरायचं असलं किंवा मसाल्याच्या भाजीमध्ये वापरायचं असलं, तर हे खोबऱ्याचं जे पावडर असतं भाजलेलं, हे आपलं रेडी टू यूज असतं. म्हणजे प्रत्येक वेळा तो एक्स्ट्रा लागणारा गॅस किंवा आपली एक्स्ट्राची मेहनत ही वाचत असते. आणि डायरेक्ट हा डब्बा खोलला की आपण 1-2 चम्मच भरून यूज करू शकतो. आजची शेवटची आणि महत्त्वाची टीप, हेल्दी खा म्हणजे हेल्दी जे आहेत आपण राहू. पण काय होतं ना की स्वयंपाक करता करताच आपण इतकं दमतो ना की माहीत असतो फ्रीजमध्ये काकडी आहे, गाजर आहे, बीट आहे, पण ते काढून खायची इच्छा नसते. किंवा मग जेवताना आठवण येते की अरे फ्रीजमध्ये बीट होतं पण ते काढायचंच राहिलं. तर काय करा, आणि प्रत्येक वेळा असं कट करताना हात खराब होतात, चॉपिंग बोर्ड खराब होतो, बऱ्याच काही गोष्टी असतात. तर काय करायचं, आधी जे काही तुमची काकडी आहे, गाजर आहे, बीट आहे, ते अशा पद्धतीने जे आहे मस्त त्याचे काप करून घ्या, तुम्हाला हवे तसे. मुलं खात नसतील तर छान डिझाईनवाले कट करा आणि यांना जे आहे डब्यात भरून ठेवा. असं तुम्ही काकडी आणि गाजर यांच्यासोबतही करू शकतात. हवं तर वेगवेगळ्या डब्यांमध्ये स्टोअर करा. आणि हे तुम्ही जर रेडी टू यूज असलं ना, तर म्हणजे जेवता जेवता जरी आठवण आली ना, तर आपण फटक्यात उठू आणि डब्बा घेऊन येऊ. कारण जेवताना याची साल काढा आणि याला कापा खा, हे जमत नाही. त्यासाठी काय करायचं, डब्यामध्ये भरून ठेवायचं. जर याच्यासाठी तुमच्याकडे काचेचा डब्बा असेल तर अतिउत्तम, नाही तर प्लास्टिकचा डब्बा आपण यूज करू शकतो. सो ही होती आजची माझी शेवटची टीप. अपेक्षा करते की तुम्हाला माझ्या आजच्या टिप्सपैकी ह्या जेवढ्याही मी काही शेअर केलेल्या असतील, 2-4 तरी आवडल्या असतील, तुमच्या उपयोगी पडतील अशा असतील, तर नक्की यांना फॉलो करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स.